नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 20 ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, मान्सूनची जी अक्षय रेषा आहे ती हिमालयाच्या पायथ्याशी सध्या स्थित आहे. याचबरोबर जो कमी दाब क्षेत्र आहे ते बंगाल म्हणजे पश्चिम बंगालच्या दक्षिण भागाला या भागामध्ये स्थित आहे. याचबरोबर विंड डिस्कन्टिन्युटी हेही आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला या ठिकाणी सध्या स्थित आहे. याचबरोबर या ठिकाणी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती हळूहळू निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार, काही भागामध्ये तुरळक सरी आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळणार आहेत. 24 तासाचा पावसाचा विचार जर केला, सर्वप्रथम आपण पश्चिम महाराष्ट्रातून पाहिलं तर अहमदनगरमध्ये अकोले, अहमदनगर, संगमनेर, पारनेर, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर हा उत्तरेकडील भाग असेल. या भागामध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर श्रीगोंदा, कर्जत, शेवगाव, नेवासा या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे व हलक्या स्वरूपाचा 1 ते 2 ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर पुण्याचं जर पाहिलं, वडगाव, लोणावळा, खंडाळा, पौड, भोरचा काय भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता ही घाटमाथ्यावरती. याचबरोबर पुणे शहरात असेल, शिरूर, जुन्नर हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर बारामती, इंदापूर या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर साताऱ्याचं जर पाहिलं तर मेडाव, महाबळेश्वर, कराड, पाटण हा घाटमाथ्याचा भाग असेल. या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याच त्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता. याचबरोबर दहिवडी, वडूज, फलटण, शिरवळ या भागाचा विचार केला तर ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, खानापूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता. याचबरोबर शहराचा जो पश्चिमेकडील भाग असेल याही भागामध्ये हलक्या पावसाची दाट शक्यता. कोल्हापूरचं जर पाहिलं तर कोल्हापूरचा जो दक्षिण भाग असेल, राधानगरी, कागल, गडहिंग्लज या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोलापूरचं जर पाहिलं तर मोहोळ, सोलापूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं. 1 ते 2 ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण मराठवाड्याचा जर विचार विचार केला तर मराठवाड्यामध्ये क्षेत्र संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव हा उत्तरेकडील भाग असेल. या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडू शकतो. काही भागामध्ये अति जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. या ठिकाणी विजा कडक असेल, पावसाची दाट शक्यता आहे. जर कुल्हापूर, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद या भागामध्ये ही हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच पैठण, औरंगाबादचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी राहू शकतो. त्याचबरोबर जालनाचं पाहिलं, जालनाचा उत्तरेकडील भाग आणि दक्षिण भाग अंबड, परतूर हा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्येही मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे. याचबरोबर परभणी, हिंगोलीचा उत्तरेकडील भाग असेल याही तालुक्यामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जास्त जोरदार पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. स्थानिक ढग निर्माण होतील व त्या ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बीडचं जर पाहिलं तर पाटोदा, बीड, केज, अंबेजोगाई हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्येही मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता. उर्वरित तालुक्या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर लातूरचं पाहिलं, अहमदपूर, उदगीर या 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा. उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर ढगाळ वातावरणच राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर पाहिलं नांदेडमध्ये किनवट, हदगाव, भोकर हा उत्तरेकडील भाग असेल. या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भातील जो भंडारा, गोंदिया, नागपूर हा जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार 1 ते 2 ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, अहेरी, इटापल्ली, चारमोसी या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर चंद्रपूरचा जर विचार केला, चंद्रपूरचा जो मध्यवर्ती भाग असेल, सेंदेवाडी, भद्रावती, गोडपिंपरी, मूल या भागामध्येही 1 ते 2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा. उर्वरित संपूर्ण जिल्ह्याचं जर पाहिलं तर ढगाळ वातावरण राहणार आहे. 1 ते 2 ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. यवतमाळचा जर विचार केला, कळंब, यवतमाळ, नेर, द्वारका, बाभुळगाव, राळेगाव व पांढरगडाचा काही भाग असेल या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता. याही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. उर्वरित महागाव, पुसद, दिग्रस, उमरखेड, मोरेगाव, वणी या तालुक्यांचं जर पाहिलं या तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. अंशतः हलका पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर नागपूर संपूर्ण जिल्हा, वर्धा संपूर्ण जिल्हा हा जो भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. नागपूरच्या 1 ते 2 ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर अमरावतीचं जर पाहिलं, चिखलदरा, धरणे हा उत्तरेकडील भाग असेल. या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा. याचबरोबर दक्षिणचा भाग असेल, नंदगाव, खंडेश्वर, जंतूर, रेल्वे, तिवसा हा जो भाग असेल या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता. उर्वरित संपूर्ण जिल्ह्याचं जर पाहिलं तर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. याचबरोबर अकोला आणि वाशिम जिल्ह्याचा विचार जर केला तर वाशिम, रिसोड, वाशिम, मालेगाव, मांगरूळ या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर बुलढाण्याचा विचार जर केला तर बुलढाण्यातील लोणार, चिखली,
या जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. उर्वरित उत्तरेकडील भाग असेल मलकापूर, नंदुरा, जळगाव, जांभूळ, संग्रामपूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. खान्देशचा जर विचार केला तर नाशिकमधील सरगणा, पेठ, नाशिक, सिन्नर, येवला, नांदगाव, चंदगड, कळवण, सटाणा हा दक्षिण संपूर्ण भाग असेल. या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. काही भागामध्ये विजेचा कडकस आहे, त्या ठिकाणी मध्यम व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकते. जर मालेगाव, नांदगाव, सटाणा हा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. जळगावचा विचार केला पारोळा, एरंडोल, भुसावळ, बडगाव, चाळीसगाव हा दक्षिण भाग असेल. या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता येणाऱ्या 24 तासामध्ये. धुळ्याचं जर पाहिलं तर साक्री, धुळे या दोन्ही तालुक्यामध्ये 1 ते 2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नंदुरबारचा विचार जर केला तर उत्तरेकडील भाग असेल बडगाव, अक्कलकोवा, तळोदा या भागामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. दक्षिण भाग आहे शहादा, नंदुरबार, नवापूर या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकणाचा विचार जर केला तर कोकणामध्ये शक्यता आहे पावसाचं प्रमाण हे एकदम अत्यल्प राहण्याची शक्यता, ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी राहू शकतं. याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी मात्र 1 ते 2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे शहर, पनवेल, कल्याण, उपनगर असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे व काही ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळू शकतं. जास्त पावसाची शक्यता फार कमी आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.